नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। तर आज या ठिकाणी बेसिकली जर आपण बघितलं तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये जे काही आता बदल झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे बदल जे झालेले आहेत तर परीक्षा पद्धती, परीक्षांच्या तारखा आणि त्यामुळं परीक्षा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षांच्याही तारखा या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत। त्यामुळं आपल्याला आपलं जे काही प्लॅनिंग आहे किंवा आपलं जे स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये मूलभूत असे बदल आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहेत। कारण पूर्वी आपण फक्त प्रिलिम्स ओरिएंटेड अभ्यास करणार होतो, पण आज जर हे नोटिफिकेशन बघितलं तर खूप सारा बदल या ठिकाणी आपल्याला आपल्या प्लॅनिंगमध्ये करावं लागणार आहे जर आपल्याला ही पोस्ट पाहिजे असेल तर। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, RTO AMVI 2026 ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एकूण 461 पदांसाठी घेतली जाणार आहे आणि ही परीक्षा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या अंतर्गत घेतली जाणार आहे। याची ॲडव्हर्टाइजमेंट 25 जून 2026 ला आली होती, पण त्यावेळेस MPSCने कुणाच्या ध्यानीमनी नसताना डायरेक्टली परीक्षा ऑनलाईन घेऊ असं सांगितलं होतं। त्यामुळं झालेले आंदोलनं आणि विविध विद्यार्थी संघटनेने जे MPSCला अप्रोच केलं, MPSCला मुलांच्या भावना सांगितल्या, त्यामुळं MPSCने हा बदल या ठिकाणी केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये केलेला बदल आणि त्यानंतर आपल्या नियोजनामधील बदल ह्या आपण डिटेल गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत। त्याचसोबत RTO AMA चा फॉर्म भरत असताना ज्या तुम्हाला अडचणी येत आहेत तर त्यासाठी सुद्धा आता 31 जुलैपर्यंत डेट एक्सटेंड केलेली आहे। त्यामुळं तुमच्या या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। काय बदल केला बघा। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 ही एकूण 2619 पदांसाठी या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। त्यामध्ये आपले RTO AMVI चे एकूण 461 पदं आहेत। ओके, 461 पदं आहेत। तर ही परीक्षा CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार होती आणि त्यामध्ये ती परीक्षा पूर्वी जर बघितलं तर 27 सप्टेंबरला होणार होती। ओके, परंतु विविध उमेदवारांकडून होत असलेली मागणी आणि उमेदवारांकडून प्राप्त निवेदनं यांचा विचार करून MPSCने ही परीक्षा 2027 अखेर म्हणजे जुलै 2027 नंतर ते ऑनलाईन घेणार आहेत। म्हणजे सध्या 2026च्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन म्हणजेच OMR बेस्ड होणार आहेत। ओके, त्यामुळं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही प्रचलित प्रमाणेच म्हणजेच ऑफलाईन OMR शीट, ओके, म्हणजे आपले जे काही शीट आणि ऑप्शन आहेत त्याच पद्धतीने होणार आहे। त्यामुळं ही संयुक्त पूर्व परीक्षा जी की पूर्वी 27 सप्टेंबर 2026 ला डिक्लेअर केली होती तर ती आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे ती आता 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जर नंतर चलन करायचं असेल तर ते तुम्ही 3 ऑगस्ट पर्यंत भरू शकतात। त्यानंतर आता ही परीक्षा ऑनलाईन होती, त्यामुळं सेंटर हे ते देणार होते, परंतु आता ते जे सेंटर्स आहेत तर ते सेंटर तुम्हाला स्वतः द्यायचे आहेत, कारण ती पूर्वी ऑनलाईन होती, आता ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळं ते जे सेंटर आहेत तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू या बटनवरती क्लिक करून व्ह्यू या बटनवरती क्लिक करायचं, तिथं सेंटर सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माय अकाउंटमध्ये जाणार, माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तिथे क्लिक करणार, तिथे व्ह्यू बटनवरती क्लिक करणार, व्ह्यू नंतर सेंटर सिलेक्शन करणार आणि मग पुन्हा अप्लाय सबमिट करून हे तुम्ही 19 जुलै दुपारी 2 वाजेपर्यंत पासून तर 31 जुलैपर्यंत हे तुम्ही करू शकतात। म्हणजे तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आहेत, ओके, पण तुम्ही सेंटर सिलेक्ट केलेलं नाही, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेले नाही ते मुलं 31 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकतात। ओके, आता हे झालं बेसिक आजचा जो काही आपल्या इम्पॉर्टंट जे काही चेंज होते तर ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत। त्यानंतर इथे जर तुम्ही व्यवस्थित जर एक गोष्ट बघितली तर त्यांनी पूर्वी आपल्याला त्यांनी मुख्य परीक्षा ही डिक्लेअर केली नव्हती। या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी मुख्य परीक्षा ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपली
पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर आणि मुख्य परीक्षा ही 27 डिसेंबरला होणार आहे. सो 25 ऑक्टोबर आणि 27 डिसेंबर. सो अशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेले तर 25 ऑक्टोबर आणि 27 डिसेंबर ह्या आपल्या असणार आहेत. ही आहे आपली RTO AMI ची प्रिलिम्स एक्झाम आणि ही असणार आहे आपली मेन्स एक्झाम. ही असणार आहे आपली प्रिलिम्स एक्झाम, ही असणार आहे आपली मेन्स एक्झाम. यापूर्वी मेन्सची डेट डिक्लेअर नव्हती. म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर 25 ऑक्टोबर, 25 नोव्हेंबर आणि 25 डिसेंबर फक्त तुम्हाला 60 दिवस भेटणार आहेत. कशासाठी? मेन्ससाठी. तर त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं डिस्कशन करायचं आहे. त्यापूर्वी RTO AMI फॉर्म भरत असताना सध्या आपल्याला काय प्रॉब्लेम येतात, तर आपल्याला लायसन मागितलं जातं. पण त्या ठिकाणी जर लायसन आपल्याकडे नसेल तर नो करायचं आहे आणि जिथे त्यांनी टॅब दिलेला आहे तर त्या टॅबमध्ये तुम्ही 00 किंवा NA काहीतरी लिहायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. हे सगळे प्रॉब्लेम MPSCला ऑलरेडी माहीत केलेले आहेत, मेल केलेला आहे आणि त्यांनी त्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही काहीतरी नंबर टाका 00 किंवा तुमच्याकडे नसेल तर, आणि असेल तर असेलचा जो नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्व परीक्षा ही इथून आज जर तुम्ही बघितलं म्हणजे तुमच्याकडे 16 जुलै आहे, राईट. 16 जुलै, 16 ऑगस्ट, 16 सप्टेंबर आणि 16 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर नंतरची पुढचे 10 दिवस. म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर तुम्हाला पूर्व परीक्षेला 100 दिवस भेटत आहेत आणि मुख्य परीक्षेला फक्त 60 दिवस भेटत आहेत. मुख्य परीक्षेला तुम्हाला एकूण 16 सब्जेक्ट्स आहेत. मुख्य परीक्षेला एकूण तुम्हाला 16 सब्जेक्ट्स आहेत. मग हे जे काही 16 सब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला आत्ता प्रिपरेशन करावं लागणार आहे. सो ज्यांना कोणाला 100% शुअर शॉट पोस्ट मिळवायची आहे त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन, हे जे काही 100 दिवस आहेत तुमचे प्रिलिम्सचे, यातले पहिले 30 दिवस, फर्स्ट 30 डेज हे प्युअरली तुम्ही मेन्सचा स्टडी करा आणि रिमेनिंग 70 डेज हे तुम्ही फक्त आणि प्रिलिम्सचा अभ्यास करा. प्रिलिम्स ही तुम्हाला फक्त क्रॅक करायची आहे, ती क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्यामुळे तुम्हाला हे फक्त क्रॅक करायचे आहे. सो आजपासून पुढचे 30 दिवस हा एक ऑप्शन सांगतोय. मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगणार आहेत, ठीक आहे सर. कम्प्लिटली पुढचे 30 दिवस मेन्ससाठी द्यायचे आणि मेन्सचे जे 16 सब्जेक्ट आहेत यातले मिनिमम 50% 8 सब्जेक्ट्स तरी तुम्ही ह्या 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. किंवा दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही पूर्णचे पूर्ण हे जे काही 100 दिवस आहेत ते प्रिलिम्स प्लस मेन्स असा स्टडी करू शकतात. म्हणजेच कसं, प्रिलिम्सला 60% वेटेज म्हणजे 60% टाइम आणि मेन्सला 40% टाइम. म्हणजे जर एखादा मुलगा 10 तास अभ्यास करत असेल तर तो 6 तास प्रिलिम्सचा करेल आणि 4 तास मेन्सला करेल. पण तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स करावंच लागणार आहे, कारण फक्त 2 महिन्यांमध्ये सिलेबस कव्हर होणं शक्य नाही. सो आजचं जे सेशन आहे आपलं, उद्या या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल प्रिलिम्स आणि मेन्सचे सब्जेक्ट, डे आणि वीक, मंथली, त्यानंतर डे वाईज सब्जेक्ट कोणते करायचं याचं डिटेल एक सेशन जे की आपले 30 मिनिट्स किंवा 40 मिनिट्सचं असेल हे उद्या तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटेल. पण आजचं जे सेशन आहे यामध्ये फक्त तुम्हाला जे काही मी बदल सांगणार होतो तर ते बदल फक्त कन्क्लूड करतो. पूर्व परीक्षा जी 27 सप्टेंबरला होती ती पुढे आता 25 ऑक्टोबरला गेलेली आहे. मुख्य परीक्षा जी डिक्लेअर नव्हती त्याची तारीख 27 डिसेंबर डिक्लेअर केलेली आहे. परीक्षा जी ऑनलाईन घेणार होते ती आता ऑफलाईन OMR बेस घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक शीट भेटेल ज्यामध्ये 4 ऑप्शन असतील, तुम्हाला एक त्या ठिकाणी गोल करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी उद्या लास्ट डेट होती परीक्षा फॉर्म भरण्याची 17 जुलै, तर ती 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तुम्हाला फॉर्म भरताना कोणताही डाऊट आला, कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही आपला जो काही नंबर दिलेला आहे त्यावरती या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकतात. त्याचसोबत या ठिकाणी आपण प्रिलिम्स, मेन्स आणि प्रिलिम्स प्लस मेन्स अशा 3 बॅचेस ज्या सुरू केलेल्या आहेत तर त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येत असेल, कारण आता सध्या लायसनचा खूप सारा प्रॉब्लेम येत आहे, तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला हा नंबर दिला आहे 93 25 50 43 69 यावरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. आपण फक्त प्रिलिम्ससाठी एक आरंभ नावाची बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील एक टॉपची फॅकल्टी ही तुम्हाला जे काही नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स हे डिटेलमध्ये घेत आहे. नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. फक्त 3000 रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर
तुम्हाला ज्यांना प्रिलिम्स प्लस मेन्स, आता तुम्हाला ह्याचा अभ्यास करावाच लागणार आहे, त्यासाठी आपण एक समर्पण नावाची बॅच सुरू केलेली आहे, ज्याची फी फक्त 6,000 रुपये आहे. या 6,000 रुपयामध्ये तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स या दोन्ही गोष्टी भेटणार आहे आणि एकदम तगडी टीम आहे. तुम्ही एकदा यूट्यूबला किंवा डेमो लेक्चर्स ॲपमध्ये बघा आणि नंतर ही बॅच तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फक्त मेन्स ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी संकल्प बॅच जी की 4,500 दिलेली आहे. सो तुम्हाला बॅचेस पण अवेलेबल आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, बोधनिधी या नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरनं ह्या ज्या काय बॅचेस तुम्हाला पाहिजे ती बॅच तुम्ही परचेस करू शकतात. फॉर्म भरताना काही डाऊट आला तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू.